आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. ईद उल अझा निमित्त परभणी शहरात हजारो मुस्लिम बांधवांद्वारा सामूहिक प्रार्थना. परभणी शहरातील ईदगाह मैदानावर आज दिनांक 28 मे गुरुवार रोजी ईद उल अझा निमित्त हजारो मुस्लिम समाज बांधवांनी एकत्रितपणे नमाज पठण करून देशात शांतता, बंधुता आणि सद्भावना नांदावी अशी प्रार्थना केली. मौलाना झहीर अब्बास यांनी ईदची नमाज पठण केली. नमाजानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांच्या ईदच्या शुभेच्छा देत समाजात ऐक्य आणि सौहार्द कायम राहावे असा संदेश दिला. यावेळी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इक्बाल, बशीर पटेल आदी मान्यवरांनी मौलाना झहीर अब्बास यांची भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच परभणी महानगरपालिकेच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ईद निमित्त ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. दरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह मैदानासह शहरातील विविध भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नांदखेडा परिसरात पोलिसांनी केली 116 गोवंशीय प्राण्यांची सुटका. नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदखेडा रोडवरील बायपास जवळील शेत जमिनीत गोवंशीय प्राण्यांची कत्तल केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नानलपेठ पोलिसांनी छापा टाकून 116 गोवंशीय प्राण्यांची सुटका केली. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नानलपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांना कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार नानलपेठ पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित शेडवर छापा टाकला. यावेळी कत्तलसाठी आणलेल्या 2 गायी, 1 वासरू आणि 113 बैलासह एकूण 116 गोवंशीय प्राणी आढळून आले. पोलिसांनी सर्व प्राण्यांची सुटका करून त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले. सुटका करण्यात आलेल्या सर्व प्राण्यांना नानलपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्यांच्या पाण्याची, पिण्याची व चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर पशुवैद्यकीय रुग्णालय परभणी येथे सर्व प्राण्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर या सर्व गोवंशीय प्राण्यांना सेलू येथील दादूपंथी मठ गोशाळेत 12 वाहनाद्वारे सुरक्षितरित्या पाठवण्यात आल्या. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक कारवार, नानलपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक परिहार व त्यांच्या पथकाने केली आहे. सेलू शहरात ईद उल अझा उत्साहात संपन्न. सेलू शहरात मुस्लिम बांधवाचा पवित्र सण ईद उल अझा ईद ए बकर आज दिनांक 28 मे गुरुवार रोजी अत्यंत उत्साहपूर्ण, धार्मिक वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सेलू शहरातील नूतन रोड परिसरात असलेल्या ईदगाह मैदानावर सकाळी 8 वाजता सामूहिक नमाज पठण करण्यात आली. सेलू शहरासह परिसरातील 8,000 मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन ईदची नमाज पठण केली. आज पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी नवीन वस्त्रे परिधान करून ईदगाह मैदानाकडे गर्दी केली होती. ईद मुबारकच्या शुभेच्छकांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ईदची नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत शुभेच्छा दिल्या. नमाज पठण व विशेष दुआ हाजी मौलाना तजमुल अहमद खान साहब कासमी यांनी केली. ईदच्या नमाजपूर्वी मार्गदर्शन करताना हाजी मोहम्मद सादेक साहब नदवी यांनी ईद उल अझाचा धार्मिक व सामाजिक संदेश स्पष्ट केला. हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी अल्लाहच्या आदेशासाठी आपल्या प्रिय वस्तूचाही त्याग करण्याची तयारी दर्शवली होती. त्या सर्व त्याग, समर्पण आणि अल्लाहप्रती निष्ठेच्या स्मरणार्थ ईद उल अझा साजरी केली जाते असे त्यांनी सांगितले. समाजात शांतता, बंधुभाव, मानवता आणि परस्पर प्रेम टिकवून ठेवण्याची आज मोठी गरज आहे. गरीब, गरजू
आणि दुर्बल घटकांना मदतीचा हात देणे हेच ईद उल अझाचे खरे सार असल्याचे प्रतिपादन मौलाना मोहम्मद सादेक साहब नदवी यांनी केले. देशात सुख शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी विशेष प्रार्थना हाजी मौलाना तजमुल अहमद खान साहब कासमी यांनी केले. ईदच्या नमाजनंतर ईदगाह हजरत सय्यद शहाबुद्दीन कब्रस्तानात मय्यत झालेल्या परिजनाच्या समाधीवर पुष्प अर्पण करून त्यांना जन्नत प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना केली. नमाजच्या वेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनात सेलू पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. राज्य सरकारद्वारा महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्याने मुस्लिम समाज बांधवाच्या ईदच्या गोडव्यात विष कालव्याचे काम केल्याचे दिसून आले. मानवत